दावीद उपाशी होता आणि तो याजकाकडे आला. याजकाला वाटलं, दावीद हा तर शौलाचा जावई आहे. याने देशाचं रक्षण केलं आहे ही गोष्ट सर्वांना ठाऊक होती. यामुळे त्याने दावीदाला त्या भाकरी दिल्या. यापेक्षा दुसरं कोणतं बोलणं तेथे झालं नाही. जर तुम्ही बारकाईने पाहाल तर दावीदाला त्या भाकरी देत असताना आणि दावीद तेथे पोटभर अन्न खात असताना एका व्यक्तीने ते लपून पाहिलं. लपून बसलेल्या त्या व्यक्तीने ते पाहिलं. तो व्यक्ती कोण होता? 7वें वचन पहा. त्या दिवशी तेथे शौलाचा दवेग नावाचा एक सेवक परमेश्वरासमोर खोळंबून राहिला होता. प्रियांनो, हा दवेग होता. हा दवेग. आता 22 अध्याय त्यातील 9 वचन पहा. तेव्हा शौलाच्या नौकरांवर नेमलेला दवेग अदोमी म्हणाला, मी इशायाच्या पुत्राला नोब येथे अहिटुबाचा पुत्र अहिमलेक ह्याच्याकडे येताना पाहिले. त्याने त्याच्यासाठी परमेश्वराकडे प्रश्न केला, त्याला अन्न सामग्री पुरवली आणि गल्ल्यात बलिष्ठाची तलवार त्याला दिली. तेव्हा राजाने अहिटुबाचा पुत्र अहिमलेक याजक ह्याला आणि त्याच्या बापाच्या घराण्यातील सर्व माणसे म्हणजे नोब येथे राहणारे सर्व याजक ह्यांना बोलावणे पाठवले. तेव्हा ते सर्व राजाकडे आले. अहिमलेक व सर्व याजक त्याच्याकडे आले. 12वें वचन. शौल म्हणाला, अहिटुबाच्या पुत्रा ऐक. तो म्हणाला, आज्ञा महाराज. शौल त्याला म्हणाला, तू व इशायाचा पुत्र अशा तुम्ही दोघांनी माझ्या विरुद्ध कट केला आहे. तू त्याला भाकर व तलवार दिली आणि त्याच्यासाठी तू देवाकडे प्रश्न केला व त्यामुळे तो आज माझ्या विरुद्ध उठून माझा घात करू पाहत आहे. ह्याचे कारण काय? तो काय बोलत आहे? तू आणि त्या दावीदाने मिळून माझ्या विरुद्ध असा कट का रचलेला आहे? त्यांनी असं केलं का प्रियांनो? दावीदाने त्याचा विरोध केला नाही यामुळेच तर तो पळून जात होता. दावीद उपाशी होता यामुळे तो तिकडे गेला. कृपा करून लक्ष द्या. गल्ल्याथाची तलवार तू त्याला दिली असं बोलत आहे. ती जी तलवार आहे, काय शौलाच्या आजोबांनी ती बनवलेली होती का? नाही प्रियांनो. तर मग गल्ल्याथाची तलवार कोणी आणली होती सांगा? बोला. दावीदानेच आणली होती ना? मग ती तलवार दावीदाचीच होती ना? त्याने गल्ल्याथाला मारलं. गल्ल्याथाचं शिर त्याने एका हातामध्ये पकडलं आणि एका हातामध्ये त्याची तलवार घेऊन देशाचं रक्षण करून त्याने यरुशलेमेत प्रवेश केला. आता ती तलवार दावीदाने मिळवलेली होती. ती दावीदाची होती. याविषयी त्याला जास्त काळजी करण्याची गरज नव्हती. तू त्याला खाण्यास अन्न दिलं ना? त्या गल्ल्याथाची तलवार दिलीस ना? आणि त्याच्यासाठी देवाला प्रश्नही केला ना? किती दुष्ट माणूस आहे. काय देवाकडे प्रश्न करणं चुकीचं आहे का? देवाची प्रार्थना करणं वाईट आहे का? देवाच्या मंदिरामध्ये एखाद्या उपाशी व्यक्तीला अन्न देणं चूक आहे का? शौलाच्या नजरेत चूक होतं. कारण शौल एक चुकीचा माणूस होता. यामुळे तो स्वतः भटकलेला होता. यामुळे शौलाचे विचार चुकीचे होते. यामुळे शौलाचे जे निर्णय होते ते चूक होते. यामुळे काही लोक बोलतात, जर एखाद्याला काविळी झालेली असेल ना, तर त्याला सर्व काही पिवळं दिसून येतं. अहिमलेखा, तू अतिशय दुष्टपणा केलेला आहेस. तू आणि दावीदाने मिळून माझ्या विरोधामध्ये कट केलेला आहे. असं जेव्हा तो बोलू लागला तेव्हा अहिमलेख काय म्हणाला? पहा 14व्या वचनापासून. अहिमलेखाने राजाला उत्तर केले, आपल्या सर्व सेवकांमध्ये दावीदासारखा विश्वासू कोण आहे? तो तर राजाचा जावई असून आपल्या मंत्रिमंडळातला तो आहे. दरबारात त्याची मोठी प्रतिष्ठा आहे. दुसरं कोण आहे? दावीदासारखा विश्वासू कोण आहे? तो काय बोलत आहे? तो तर तुझा जावई आहे ना? तू त्याचा सासरा आहेस. तो तुझा जावई आहे ना? एवढंच नाही, तो तर अतिशय विश्वासू व्यक्ती आहे ना? आणि तुझ्या मंत्रिमंडळामध्ये त्याची मोठी प्रतिष्ठा आहे. तुझ्या दरबारामध्ये त्याची प्रतिष्ठा अतिशय मोठी आहे. दावीदासारखा विश्वासू कोण आहे? कोणी नसताना त्याच्यामुळेच तर त्या दिवशी तुम्ही गल्ल्याथाचा सामना करू शकले आहे. त्या दावीदानेच हिम्मत केली. यामुळे आज आपण त्या बलिष्ठांचे गुलाम नसून आज आपण इस्रायलाच्या देशामध्ये सुरक्षित आहोत. हे सर्वत्र आपल्याला ठाऊक आहे ना?
पुढे तो काय म्हणाला पहा. मी काय आजच पहिल्याने त्याच्यासाठी देवाकडे प्रश्न करू लागलो काय? एक सेवक या नात्याने, याजक या नात्याने माझ्याकडे कोणी येऊन जर प्रार्थना करा असं म्हटलं तर, माझ्या प्रति देवाचे उद्देश काय आहे असं विचारलं तर त्याला सांगणं हे माझं कर्तव्य आहे. तू येऊन जर म्हटलं तर तुझ्यासाठी प्रार्थना करेल, दाविदाने येऊन विचारलं तर त्याच्यासाठी करेल. देवाच्या उपस्थितीमध्ये प्रार्थना करणं, देवाचा शब्द काय आहे हा समोरच्यांना सांगणं, हे काम काय मी नव्यानेच करत आहे का? महाराज, माझी चूक नेमकी काय आहे? पहा तो पुढे काय बोलत आहे. मी काय आजच पहिल्याने त्याच्यासाठी देवाकडे प्रश्न करू लागलो काय? असे माझ्या हातून न घडो. राजाने आपल्या ह्या सेवकाला आणि माझ्या बापाच्या सर्व घराण्याला असा बट्टा लावू नये, कारण ह्या प्रकरणी आपल्या दासाला अधिक उणे काहीच माहिती नाही. प्रियांनो, अशा प्रकारे त्याने राजाला उत्तर दिलं, महाराज, मला तुमच्या कुटुंबाविषयी काहीही माहिती नाही. तुमच्या मनामध्ये दाविदाविषयी एवढा राग का आहे हे मला ठाऊक नाही. हा तुमचा पर्सनल आणि तुमचा कौटुंबिक वाद असेल. तुमचे फॅमिली मॅटर्स मला ठाऊक नाहीत. तुम्ही का दाविदाला मारू पाहत आहात, त्याच्याविषयी एवढा राग तुमच्या मनामध्ये का आहे हे मला ठाऊक नाही. एक सेवक या नात्याने मी जे केलं पाहिजे तेवढंच केलं, बस. मी जे करू नये असं मी काहीही केलं नाही. कृपा करून तुम्ही माझ्या घराण्यावरती अशा प्रकारचा दोषारोप लावू नका. देवाने जी सेवा दिली आहे ती करतच मी पुढे जात आहे. यापेक्षा अधिक मी काही करत नाही. शौलाने जरा तरी विचार केला पाहिजे होता ना, थोडं तरी डोकं लावायचं ना. त्या याजकाने एवढं क्लिअरली आणि एवढं स्पष्टपणे त्याला सर्व सांगितलं ना, याची काहीही चूक नाही हे समजून घेतलं पाहिजे ना. पण त्याने काय केलं? 16वे वचन पहा. राजा म्हणाला, अहिमलेखा, तुला व तुझ्या बापाच्या घराण्यातील सर्वांना अवश्य मेले पाहिजे. काय? कुणाचं घराणं? परमेश्वराची सेवा करणाऱ्या याजकाला आणि त्या याजकाच्या सर्व घराण्याला मारून टाकलं पाहिजे. महाराज, आम्ही असं काय वाईट केलं? कोणता अपराध झाला? असा काय अन्याय केला? मी किंवा माझ्या घराण्याने, माझ्या वडिलांच्या घराण्याने असा कोणता अपराध केला आहे? जो माझ्याकडे आला तो दावीद तुझा जावई आहे. तो विश्वासू व्यक्ती आहे. त्याच्यासारखा विश्वासू सेवक आपल्यात दुसरा कोणी नाही. तो देवावर विश्वास ठेवतो, त्याच्या सानिध्यामध्ये येत असतो. प्रार्थना करा म्हटल्यावर मी प्रार्थना करत असतो. मी नवीन तर काही केलं नाही. काय प्रार्थना करणं चूक आहे का? उपाशी माणसाला अन्न देणं चूक आहे का? आम्ही अशी कोणती चूक केली की तू आमच्या सर्व घराण्याला मारण्याचा विचार करत आहे? महाराज, 1 मिनिट जरा विचार करा. कोठून विचार करेल? शौल विचार करणारच नाही. का माहितीये? कारण त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली होती. तो मूर्ख बनलेला होता. त्याला काय योग्य आहे, काय अयोग्य आहे काही समजत नव्हतं. काय खरं आहे, काय खोटं आहे याच्याशी देणं घेणं नव्हतं. देवाला कोण पसंत आहे आणि देवाला कोण पसंत नाही शौलाला हे समजत नव्हतं. त्याने काय केलं माहितीये प्रियांनो? चला पुढे पाहू. तुझ्या बापाच्या घराण्यातील सर्वांना अवश्य मेले पाहिजे. तेव्हा जवळ प्यादे उभे होते. त्यांना राजा म्हणाला, चला परमेश्वराच्या याजकांचा वध करा, कारण त्यांनी दाविदाशी हात मिळवणी केली आहे. तो पळून गेला हे त्यांना ठाऊक असूनही त्यांनी माझ्या कानावर घातले नाही. यांना जीवे मारा. हा जो याजक आहे आणि त्याच्या घराण्यात जे कोणी आहे त्या सर्वांना मारून टाका. अशा प्रकारे त्याच्या सोबत असलेल्या सर्व सैनिकांना त्याने आज्ञा केल्यावर तेव्हा ते सर्व सैनिक, जेव्हा शौल आवेशाने भरून गेला होता तेव्हा शौलाकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं. तू माणूस आहेस की जनावर आहेस? आमचं हे दुर्दैव आहे की तू आमचा राजा बनलास. हे काय जगणं आहे? दुष्टपणाचं जगणं. याजक जे बोलला त्यामध्ये असा काय दोष आहे की तू केवळ याजकाला नाही त्याच्या सर्व घराण्याला मारून टाका बोलत आहेस? तुझ्यासारख्या पापी माणसाच्या आज्ञा जर आम्ही आज ऐकल्या तर आम्ही सर्व श्रापित बनून जाऊ. प्रियांनो, एकही सैनिक पुढे सरसावला नाही. शौलाने केलेली ती आज्ञा किती वाईट होती, किती दुष्टतेने भरलेली होती की त्याच्या वतीने दाविदाला पकडण्यासाठी आलेल्या सर्व सैनिकांनी देखील तलवारी काढल्या नाहीत किंवा ते पुढे आले नाहीत. अरे शौला, त्यांनी जरी असं म्हटलं नसेल तरी, अरे तुला काय झालं? तुझी बुद्धी ठिकाणावर आहे का?
जसं आपण बोलत असतो, काय मूर्ख झालास का? हे काय आहे तुझं? देवाची सेवा करणाऱ्या सेवकांना मारा असं तू सांगत आहेस. सेवकांचा घात करू पाहत आहेस. देवाने निवडलेल्या त्याच्या याजकांना मारायचं म्हणतो आणि एवढंच नाही, तू त्यांना आमच्या हातांनी मारू पाहत आहेस. या विषयामध्ये आम्ही तुझी आज्ञा कधीही पाळणार नाही. सैनिकांनी त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत. का माहित आहे? कारण ते एक भयंकर दुष्कर्म होतं. पुढे काय झालं? पण परमेश्वराच्या याजकांवर राजाचे सेवक आपला हात टाकीनात. काय तुम्हाला ऐकू येत नाही का? त्यांना मारून टाका. भूतासारखं काय पाहत उभे राहिले? भूत ते नाही, हा होता. अरे महाभागा, आम्ही भूतासारखे पाहत नाही. तूच भूत लागल्यासारखा बोलू लागला आहेस. हा एक्सपिरियन्स शौलाला अगोदरच आलेला होता. कोणता एक्सपिरियन्स सांगा? त्याला दुष्ट आत्मा लागलेला होता. ही गोष्ट राजाकडे असणाऱ्या सैनिकांना माहीत होतं. तेव्हा राजाकडच्या सैनिकांना समजलं की दुष्टात्म्याने धरला आहे. दुष्टात्म्याने पुन्हा धरला आहे याला. एकही व्यक्ती समोर आला नाही प्रियांनो. अशा त्या वेळेमध्ये एक अधम व्यक्ती, हाही तसाच होता, त्याचा पूर्वजही तसाच, याची सर्व पिढी सारखीच होती. हा माणूस पुढे आला प्रियांनो. कोण आहे हा व्यक्ती? 18वे वचन पहा. तेव्हा राजा दवेगास म्हणाला, चल तू जाऊन त्या याजकांवर तुटून पड. तेव्हा अदोमी दवेग याजकांवर तुटून पडला. त्या दिवशी सणाचे एफोद धारण करणाऱ्या 85 पुरुषांचा त्याने वध केला. किती दुष्ट आहे प्रियांनो. 85 याजकांना शौलाने दुष्टपणे मारून टाकलं प्रियांनो. याविषयी दाविदाला सर्व समजलं. एका याजकाला नाही, 2 याजकांना नाही, 85 देवाच्या याजकांना त्या शौलाने मारून टाकलं. हे परमेश्वरा, आता माझी गत काय होणार? शौल पूर्णपणे आंधळा बनला होता. तो काय करत आहे त्याला समजत नव्हतं. सिंहाप्रमाणे जाऊन दाविदाला फाडून खावं असे प्रयत्न चालवत होता. जेव्हा ही गोष्ट दाविदाला समजली, तेव्हा दावीद विव्हळून उठला. हा आता काय करत चालला आहे? प्रत्यक्ष परमेश्वराच्या याजकांची हा हत्या करत चालला आहे. प्रत्यक्ष ज्यांनी चांगलं काम केलं अशा याजकांनाच याने मारून टाकलं आहे. असं कृत्य कोणताही माणूस करणार नाही. ज्याच्यात माणुसकी आहे असं कोणीही हे कृत्य करणार नाही. हो, ज्यांच्यामध्ये माणुसकी होती त्या शौलाच्या सैनिकांनी देखील तलवार उचलली नाही प्रियांनो. ही माणुसकी अजिबात नाहीये. परंतु शौलाने तर पूर्णपणे माणुसकी विसरून जात एखाद्या जनावराप्रमाणे वागून हिंस्त्र सिंहाप्रमाणे दाविदावर तुटून पडत होता प्रियांनो. ही घटना तिकडे घडून गेल्यानंतर जेव्हा दाविदाने ही बातमी ऐकली, तेव्हा त्याने रडत ही प्रार्थना केलेली आहे. कोणती प्रार्थना? हे परमेश्वरा, यहोवा देवा, मला सोडविणारं कोणीही नाही. हे सर्व पाहून मी एकटा आहे असं सर्व पाहून एखाद्या सिंहाप्रमाणे माझे तुकडे तुकडे करण्याच्या उद्देशाने माझा तो शत्रू चाल करून येत आहे. परंतु हे परमेश्वरा, तूच तर माझा आधार आहेस. प्रियांनो, त्या दिवशी दावीद या परिस्थितीमध्ये पडण्याचं कारण काय होतं ठाऊक आहे? दाविदामधील चांगुलपणा, त्याच्यातील आत्मिकता. आज आमच्यात असे काही लोक आहेत. आज तुमच्या जीवनातील कष्टांचं, आज तुमच्या जीवनात जे नुकसान होत आहे, जो अपमान सहन करावा लागत आहे, याचं प्रमुख कारण काय आहे ठाऊक आहे? तुमच्यातील आत्मिकता. तुम्ही देवाचं भय बाळगणारे आहात यामुळे, वचनाच्या अधीन राहता यामुळे, देवाची इच्छा पूर्ण व्हावी ही इच्छा तुम्ही बाळगता यामुळे तुमच्या जीवनामध्ये एवढे संकट येत आहेत. एवढे तुम्ही अपमानित होत आहात. एवढे सर्व लोक तुमच्या विरोधात उभे राहत आहेत. त्या दिवशी दाविदाच्या जीवनात आलेल्या एवढ्या संकटाचं कारण काय होतं माहीत आहे? दाविदाने
देवाच्या इच्छेप्रमाणे चालण्याची आशा बाळगली. परंतु हे समजून न घेता शौलाने काहीही करून त्या दाविदाला मारून टाकायचं आहे हा निर्धार करून त्याने कंबर कसली. पण बायबलमध्ये सुंदर वचन आहे. काय माहित आहे, पण परमेश्वराने दाविदाला शौलाच्या हाती लागू दिलं नाही. प्रिय भावांनो व बहिणींनो, शौल हा दाविदाला आपल्या आयुष्यभरामध्ये पकडू शकला नाही. का माहित आहे? परमेश्वराने दाविदाला आपल्या हाताखाली सुरक्षित असं ठेवलं होतं. दावीद अनेकशा कष्टांमधून गेला, बऱ्याचशा क्लेशांमधून जावं लागलं. दावीद दुःखांमधून गेला, भूक व तहानेमधून त्याला जावं लागलं, त्याला एकटेपणातून जावं लागलं. पण या सर्वांनी काय घडलं माहीत आहे? त्या गोष्टींनी त्याला निपुण असं बनवलं. देवाने त्याच्यासाठी जे सिंहासन राखून ठेवलं होतं त्यासाठी त्यांनी दाविदाला तयार केलं. प्रिय भाऊ व बहिणींनो, तुमच्या जीवनामध्ये शत्रू आहेत का? तुम्हाला जे प्राप्त झालं पाहिजे, जे तुमच्याकडे असलं पाहिजे, ज्याचा उपभोग तुम्ही घेतला पाहिजे, त्या गोष्टींना किंवा ज्याचा आनंद तुम्हाला मिळाला पाहिजे त्यास अडखळण बनणारे किंवा विरोध करणारे असे कोणी तुमच्या जीवनात आहेत? अशा परिस्थितीमधून जाणारे असे कोणी आहेत का? तर ऐका प्रियांनो, त्या काळी दाविदाला देवाच्या इच्छेप्रमाणे सिंहासनावरती बसायचं होतं, परंतु तरीही शौलाने केलेल्या कट कारस्थानांमुळे त्याला जंगलामध्ये 10 ते 13 वर्षापर्यंत पळत राहावं लागलं. परंतु कृपया लक्ष द्या, त्याचे ते क्लेश, ते दुःख, ते सर्व संकट दाविदाला सिंहासनाच्या अधिक समीप घेऊन आले आणि त्याला अतिशय महत्त्वपूर्ण व्यक्ती बनवलं. अधिक परिपक्वतेमध्ये त्याला घेऊन आले. देशासाठी एका उत्तम राजाप्रमाणे त्याला त्यांनी तयार केलं. बस एवढंच. शौल जो काही करू पाहत होता तो घात किंवा शौलाचे दाविदाविरुद्ध केलेले कोणतेही षड्यंत्र, एकही षड्यंत्र सफल ठरले नाही. प्रियांनो, यातून आपल्याला काय दिसून येतं? परमेश्वराचे तुमच्या प्रती जे उद्देश आहेत ते या भूतलावरील कोणताही व्यक्ती अडवू शकेल हे शक्य नाही. तुम्हाला असं वाटू शकेल की देव देत असलेले आशीर्वाद माझ्यापासून हे लोक दूर करत आहेत. देव जे आशीर्वाद मला देऊ इच्छितो ते माझ्यापासून लोक दूर करत आहेत. ज्यांना मी आवडत नाही ते माझ्यापासून ते दूर करतात. माझ्या परिश्रमाचं फळ ते मला मिळू देत नाहीत. मला जे प्राप्त झालं पाहिजे ते स्थान, ती जागा, ती स्थिती माझ्यापासून दूर करत आहे असं तुम्हाला वाटू शकेल, पण काही वेळासाठीच. कारण इनडायरेक्टली परमेश्वर काय करत असतो माहीत आहे? तुमच्यासाठी जे स्थान त्याने तयार केलेलं आहे ते प्राप्त करण्यासाठी योग्य असं प्रशिक्षण या कष्टांमधून नेताना तो तुम्हाला देत असतो, हे तुम्ही विसरू नका. मी सांगितलं ना, एखादं राष्ट्र तयार करायचं आहे यासाठी राजाचं प्रशिक्षण गरजेचं होतं. यामुळेच परमेश्वराने मोशेला 40 वर्षांपर्यंत राजमंदिरामध्येच प्रशिक्षित केलं. एका आत्मिक वडिलांप्रमाणे त्याने राहावं यासाठी, देवाच्या चरणांपाशी त्याने प्रशिक्षण घ्यावं यासाठी 40 वर्षांपर्यंत मोशेला त्या जंगलामध्ये, त्या एकांतामध्ये देवाकडून प्रशिक्षण प्राप्त झालं. त्या 40 वर्षांचं एकांतामधील असणारं प्रशिक्षण व्यर्थ होतं का? नाही प्रियांनो. हीच होती परमेश्वराची मोशेच्या प्रती करण्यात आलेली ती तयारी. त्या आत्मिक तयारीच्या द्वारेच मोशेने एका आत्मिक अशा पुढाऱ्यांप्रमाणे 40 वर्षांपर्यंत इस्रायली लोकांचं मार्गदर्शन करू शकला. प्रिय भावांनो, आज तुम्ही जे भोगत आहात ते कष्ट असतील, अपमान असतील, आर्थिक अडचणी असतील किंवा नुकसान असेल, हे सर्व काही तुम्हावरती कोणतं तरी मोठं संकट ओढावून येईल, जे तुम्हाला पसंत करत नाही, जे तुमचा वैर बाळगत आहेत, माझा नाश करण्यासाठी सर्व तयाऱ्या त्या करत आहेत. आता माझं काम संपलं अशा प्रकारे तुम्ही विचार कराल, तुम्हाला असं वाटेल. परंतु तुमच्या असहाय्य परिस्थितीमध्ये तुम्ही परमेश्वराकडे जाऊन जर म्हणाल की देवा, माझं काम आता झालं आहे. दाविदाने असंच केलं. देवा, जसा सिंह हल्ला करून तुकडे तुकडे करतो तसेच माझे शत्रू माझ्यावर चाल करून येत आहेत, परंतु मी तर तुझा आश्रय धरलेला आहे, तुझ्या चरणांपाशी आलो आहे. त्याने केलेली ती प्रार्थना देवाने ऐकली. आज तुमची ही प्रार्थना माझा परमेश्वर देव ऐकणार आहे आणि तुमच्या विरोधामध्ये उठणारं कोणतंही हत्यार माझा देव सफल होऊ देणार नाही, हे विसरू नका. देवाने तुम्हासाठी
जे ठरवलेलं आहे ते स्थान व ती स्थिती देवाने ठरवलेल्या वेळेमध्येच तो तुम्हाला देईल आणि त्या स्थितीपर्यंत तुम्हाला घेऊन जाईल. विश्वास ठेवणारे माझ्यासोबत मिळून प्रार्थना करणार. चला प्रार्थना करू. महान व अतिपवित्र जिवंत प्रेमळ परमेश्वर देवा, आमच्या आत्मिकतेला वाढविण्यासाठी, परमेश्वरा आम्हाला आत्मिकतेमध्ये परिपूर्णतेकडे घेऊन जाण्यासाठी तू आमच्या जीवनात क्लेश येऊ देतोस, यासाठी की आम्ही प्रशिक्षित बनावं. 40 वर्षांच्या त्या क्लेशांनी मोशेला प्रशिक्षित केलं व त्या पुढचे 40 वर्ष इस्रायल लोकांचं मार्गदर्शन रानामध्ये करण्यासाठी प्रशिक्षित केलंस. देवा, तू दाविदाला 17 वर्षांपर्यंत अद्भुतरित्या प्रशिक्षण दिलंस व त्याद्वारे 40 वर्षांपर्यंत इस्रायल लोकांवरती, यहुदाच्या लोकांवरती परमेश्वरा एक राजा म्हणून उत्तम राज्य चालवण्यास तू त्याचं सहाय्य केलंस. आज तू आमच्या जीवनामध्ये जे काही शिकू इच्छित आहेस त्याचा विरोध न करण्यास आमचं तू सहाय्य कर. कोणतेही कष्ट आले तर तुझ्या समोर येऊन दाविदाप्रमाणे प्रार्थना करून धैर्याने त्या समस्यांचा सामना करण्याची कृपा तू आम्हाला दे. देवा, निश्चित आम्हाला आमच्या डोळ्यांनी दिसणार आहे. आमच्यावर उठणारं प्रत्येक हत्यार नष्ट झालेलं आम्ही पाहणार आहोत. देवा, आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहणार आहोत. ज्याने आमच्यासाठी खड्डा खोदला तेच ते त्यामध्ये पडणार आहे. देवा, तुझ्या आमच्या प्रती ज्या योजना आहेत त्या आमच्या जीवनामध्ये पूर्ण व्हाव्यात, यासाठी आम्ही आमच्या विश्वासाचं संरक्षण करून पुढे जावं अशी कृपा तू आम्हावरती कर. परमेश्वरा, सुंदर अशा संदेशाद्वारे तू आम्हाला दृढ केलंस, तुझे आभार मानतो. तू धैर्य दिलंस, आभार मानतो. परमेश्वरा, येणाऱ्या सर्व काळामध्ये तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याची कृपा तू आम्हावरती कर. येशूच्या पवित्र नावाने प्रार्थना मागतो बापा, आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.